आपण एकमेकांना व्यक्तिशः ओळखत नाही, पण एक गोष्ट मात्र मी तुमच्याबद्दल खात्रीने सांगू शकतो की तुम्हाला खोटं बोलायची सवय आहे. हे ऐकायला तुम्हाला नक्कीच आवडणार नाही, पण ही वास्तवता आहे. खोटं बोलणं ही आपल्या सर्वांचीच एक कॉमन सवय असते आणि आपण सर्वात जास्त खोटं इतर कोणाशी नाही तर आपल्या स्वतःशीच बोलत असतो. आपल्या दैनंदिन जीवनात आपण जवळजवळ रोजच स्वतःशी खोटं बोलतो. विश्वास बसत नाहीये तर ऐका, कितीतरी वेळा तुम्ही हे म्हणाला आहात की हे काम मी पुन्हा कधीच करणार नाही, हो ना? आणि लगेच काही दिवसातच तेच काम तुम्ही पुन्हा केलं आहे. तुम्ही स्वतःला दिलेलं वचन सुद्धा सहसा पाळत नाही. प्लॅनिंगही खूप करता आणि सोयीस्कर विसरूनही जाता. आपण 2 वर्षांपूर्वी काही करायचं ठरवलं होतं, ते नाही केलं. मागच्या वर्षी काही ठरवलं होतं, ते सुद्धा नाही केलं. आणि आता ह्या वर्षी सुद्धा तुम्ही प्लॅनिंग कराल आणि तेही नाही करणार, हो ना? मग स्वतःबरोबर खोटं बोलणं सोडून द्या आणि काम करायला सुरुवात करा. आता माझी प्रत्येक गोष्ट लक्ष देऊन ऐका. सर्वात आधी तुम्हाला आज ह्या शब्दाचं किती महत्त्व आहे हे समजून घ्यायला हवं. आणि तुम्हाला तेच समजत नाहीये, कारण एका वर्षात तुम्ही काय करणार आहात ह्याचा तर तुम्ही खूप जास्त विचार करता, पण एका दिवसात तुम्ही काय करू शकता ह्या गोष्टीला मात्र कमी लेखता, जे फार चुकीचं आहे. तुम्ही फक्त आजचं महत्त्व समजा आणि फक्त आजवरच लक्ष केंद्रित करा. कोणतेही ध्येय गाठण्याची ही पहिली पायरी आहे. खूप पुढचा विचार करण्यापेक्षा आज तुम्ही असं काय करू शकता की तुम्हाला आजच्या आणि पुढे येणाऱ्या प्रत्येक दिवसाला जिंकता येईल ह्यावर लक्ष द्या. कोणतेही ध्येय ठरवताना ते ध्येय गाठण्याची एक तीव्र इच्छा तुमच्यामध्ये असली पाहिजे. याचा अर्थ असा की जास्त विचार करण्यात शक्ती आणि वेळ वाया न घालवता अगदी पटापट हालचाली करा. जर तुम्ही काही करायचं ठरवलंच आहे, मग वाट कसली पाहताय? तुम्ही ते काम आजच्या आज, लवकरात लवकर आणि आत्ताच्या आत्ता का नाही करू शकत? आज करेल, उद्या करेल, परवा करेल, एका महिन्यात करेल, एका वर्षात करेल, असं करून पुढे का ढकलताय? करायचंच ठरवलं आहे ना, मग आजच का नाही? आत्ताच्या आत्ता ते काम करायला सुरुवात करा, नाहीतर तुम्ही आयुष्यातले अजून 1 वर्ष वाया घालवाल. आपल्या ध्येयावर फोकस करा. जर तुम्ही अशी व्यक्ती बनलात जी न थकता आणि डिस्ट्रॅक्ट न होता तासनतास फक्त आपल्या कामावर फोकस करू शकते, तर लक्षात ठेवा की तुमच्या बरोबर मग कोणीही स्पर्धा करू शकणार नाही. तुम्हाला कोणीही हरू शकणार नाही. हे समजण्याकरता तुम्ही एका ॲथलीटला डोळ्यासमोर ठेवून बघा. ते लोक रोज न चुकता प्रॅक्टिस करतात, दररोज स्वतःसाठी एक ध्येय निश्चित करतात आणि जोपर्यंत ते ध्येय साध्य होत नाही तासनतास प्रयत्न करत असतात. आपल्यालाही त्यांच्याकडून हे शिकायला हवं. पण ह्याचा अर्थ असा अजिबात नाहीये की तुम्ही इतर गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावं. फोन, मित्रमैत्रिणी किंवा इंटरनेट पासून लांब राहावं. सर्व काही करावं, पण माझी प्रायोरिटी काय आहे ह्याचे भान असणं गरजेचं आहे. ही माझी प्रायोरिटी आहे, कारण माझ्याकरता ह्याच्यापेक्षा जास्त आणखी काहीच महत्वाचं नाहीये. हे जर ठरवलं तर सर्व काही जमतं. काही लोकांना फोकस करणं जमत नाही, पण त्याचं कारण हे नाही की त्यांना फोकसच करता येत नाही किंवा जास्त वेळ एक काम करायला त्यांना आवडत नाही. मुळात कारण हे आहे की ते विशिष्ट काम त्यांच्यासाठी इतकं महत्वाचंच नसतं आणि म्हणूनच त्या कामाला करण्याकरता त्यांना स्वतःला खूप फोर्स करावा लागतो. सतत समजावं लागतं की एका ठिकाणी बस आणि प्रयत्न कर, हे काम पूर्ण कर. पण जेव्हा तीच गोष्ट ते का करत आहे याचे मोठे कारण शोधून काढतील, तेव्हा तीच गोष्ट त्यांच्यासाठी महत्वाची होऊन जाईल. तेव्हा मात्र त्यांना कोणीच थांबवू शकत नाही. म्हणून कारणे देत बसू नका की मला फोकस करता येत नाहीये किंवा माझे लक्ष केंद्रित होत नाहीये. तुम्ही मनोरंजनासाठी सोशल मीडियाचा सर्रास वापर करत असता आणि म्हणता की तुमचा बराचसा वेळ सर्फिंग करण्यात निघून जातो. लक्षात असू द्या की सोशल मीडिया तुमच्याकडे चालून आलं नाहीये, तर तुम्हीच त्याच्याजवळ गेला आहात. कदाचित त्यावेळी तुमच्याकरता मनोरंजन जास्त महत्वाचं होतं. डीपवर्क नावाच्या पुस्तकात कार्ल न्यूपोर्ट सांगतात की एम्ब्रेस बोर्डम. काही कामे महत्वाची असतात, म्हणून ते करताना तुम्हाला कंटाळा जरी आला तरी ते काम करत राहा. थोडक्यात सांगायचं तर
कंटाळवाणेपणाला स्वीकार करा. यात काही शंका नाहीये की मी तुमच्याशी बोलत असतानाही तुम्ही मेसेजेस चेक केले असतील, कमेंट चेक केले असतील, मध्येच एखाद्या रीलचं किंवा व्हिडिओचं नोटिफिकेशन आलं असेल तर तेही लगेच चेक केलं असेल, हो ना? कारण आता तुम्हाला एका वेळी एक काम करायची सवयच राहिली नाही. ही सोशल मीडियाची कमाल आहे. आज सोशल मीडियावर अनेक ॲप्स आहे आणि त्या सर्व ॲप्सला अशा प्रकारे डिझाईन केलं आहे की मिनिटाला तुम्हाला काही नवं बघायची इच्छा होते. तुम्ही 5 मिनिटं अभ्यासात लक्ष देता आणि अगदी 6व्या मिनिटाला फोन हातात घेता. 15-20 मिनिटं फोन वापरता, पुन्हा 5-7 मिनिटं अभ्यास करता आणि हेच परत रिपीट करता. असं का? कारण लोकांची स्थिती अशी केली जात आहे की त्यांना कंटाळवाणेपण सहन करताच येत नाही. जेव्हाही त्यांना कंटाळा येईल तेव्हा ते लगेच फोनमध्ये बिझी होऊन जातात. एकूण काय तर लोकांनी सोशल मीडियाचे गुलाम बनून जावं हाच या कंपन्यांचा हेतू असतो. तुम्ही सुद्धा असंच करताना मित्रांनो, सोशल मीडियावर खूप वेळ वाया घालवताना पण कधी विचार केला आहे का की नक्की फायदा कोणाचा होतोय? तर ह्यात तुमचा नाही तर त्या कंपन्यांचा फायदा होतोय. तुम्ही जितकं जास्त अटेन्शन द्याल त्यांना तितका जास्त फायदा होईल. लक्षात ठेवा की सोशल मीडियाचा सतत वापर करण्याच्या तुमच्या ह्या सवयीमुळे आणखी कोणाचंच नाही तर फक्त तुमचंच नुकसान होत आहे. एकूण काय तर तुम्हाला फक्त आवश्यक गोष्टींवर फोकस करायचा आहे आणि अनावश्यक गोष्टींना सोडून द्यायचं आहे. फोकस नंतर अजून एक गोष्ट आहे जी आपल्याला फिक्स करायची आहे, ती म्हणजे वेळेच्या प्रती असलेला आपला चुकीचा दृष्टिकोन. सर्वात आधी तर तुम्ही हे विसरूनच जा की कोणत्याही कामासाठी तुम्ही एक्स्ट्रा वेळ काढाल, कारण तुम्ही वेळ बनवू शकत नाही. तुमच्याकडे ती जादू नाहीये की तुम्ही कोणत्याही गोष्टीला करण्यासाठी एक्स्ट्रा वेळ बनवू शकता. पण तुम्ही जर आपल्या वेळेला योग्य प्रकारे मॅनेज केलं तर मात्र हे जमू शकतं. तुम्हाला स्वतःला हे ठरवावं लागेल की तुमच्या वेळेला तुम्ही कसं, किती आणि कुठे गुंतवणार आहात. तुम्ही तुमची वेळ सोशल मीडियावर सर्फिंग करण्यात घालवणार आहात का त्याच वेळेत एखादे चांगले पुस्तक वाचणार आहात? तुमची प्रायोरिटी काय आहे हे तुम्हाला जाणून घ्यायलाच हवं. तुम्हाला माहिती आहे ना की वेळच एक अशी गोष्ट आहे जी आपल्या सर्वांकडे समान आहे. मग काही फरक पडत नाही की तुम्ही जगातल्या कोणत्या ठिकाणी आहात, तुम्ही किती श्रीमंत आहात, तुम्ही किती गरीब आहात, कसेही आहात. सर्वांकडे दिवसाचे 24 तासच असतात. फक्त विचार करायची गरज आहे की तुम्ही तुमच्याकडे असलेल्या वेळेत नक्की काय केलं. आता प्रश्न असा येतो की वेळेचे योग्य मॅनेजमेंट कसं करायचं? तर सर्वात आधी तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्याकरता लागणाऱ्या वेळेला विभागून घ्या. म्हणजे तुम्ही तुमचे जे काही ध्येय ठरवले असेल त्याला स्टेप बाय स्टेप साध्य करण्याचे नियोजन बनवा. जसे की एका वर्षात किती ध्येय गाठता येईल, 6 महिन्यात किती गाठता येईल, 1 महिन्यात किती गाठता येईल, 1 आठवड्यात किती गाठता येईल आणि शेवटी एका दिवसात तुम्हाला काय साध्य करायचे आहे त्याप्रमाणे तुम्ही ॲक्शन्स घेतल्या पाहिजे. असं करत करत तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत आरामात पोहोचू शकता. तुमचे टार्गेट जर पुढच्या 5 वर्षांचे असेल तर तुम्हाला आजच्या दिवशीच हे निश्चित करणं आवश्यक आहे की तुम्ही आज असं काय करू शकता जे पुढच्या 5 वर्षात तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यास मदत करेल. याकरता तुम्हाला जराही विलंब न करता निर्णय घेणं आवश्यक आहे. कारण तुम्ही जर तात्काळ निर्णय घेतला नाही तर तुम्ही तात्काळ ॲक्शन सुद्धा घेणार नाही आणि जसजसा वेळ पुढे सरकत जाईल तसतसं तुमचे ध्येय तुमच्यापासून दूर होत जाईल. पुढच्या 5 वर्षात तुम्ही जर का आपले आयुष्य बदलू शकला नाही तर ते कदाचित आयुष्यभर सुद्धा बदलणार नाही. म्हणून आजच्या दिवसाला जिंकण्याचा प्रयत्न करा. आजचा दिवस जिंका, हे आरामात जमेल. मित्रांनो, येणारा प्रत्येक दिवस एक संधी आहे हे समजून त्याचं स्वागत करा आणि प्रत्येक दिवसाला जिंका. आपल्या शहाणपण चॅनलच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.